नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. सिंधू आता शकुंतलाच्या रूममधली झडती घेत असते. तिला काहीतरी भेटते का याचा तपास करण्यासाठी ती आलेली असते. तर तिकडे आता बाहेर शकुंतलाताई राणीला फोन करून म्हणत असतात की काय गं, काही तपास केलास का तू? काही कळालं का? सिंधू आणि राघवच्या प्लॅनबद्दल मला तुला सांगावंच लागेल. तर मधू म्हणते की मी बघत आहे पण अजून तरी काहीच नाही, तुम्ही थोडं धीर धरा. त्यावर शकुंतला म्हणते की मी कोणाची वाट पाहत नसते आणि गुमान तुला काम करावंच लागेल, नाहीतर तुझं सगळं जे पितळ आहे ना ते उघडं करेल. मग आता मधू म्हणते की नाही मी करते ना. तर दुसरीकडे आता सिंधू शकुंतलेच्या रूममध्ये एक रेकॉर्डर ठेवते, जेणेकरून तिला काही पुरावा मिळतोय का अन्वयाचं हे पाहण्यासाठी. आणि ती ठेवत असतानाच मागून शकुंतलाताई येतात आणि तिला म्हणतात की साधना, काय करत होतीस माझ्या रूममध्ये? तुला कोणी परमिशन दिली माझ्या रूममध्ये यायची? लगेच सिंधू एक डिशमध्ये पुरणपोळी घेऊन ते समोर दाखवते आणि म्हणते की अहो बाईसाहेब, मी तर तुम्हाला पुरणपोळी द्यायला आली होती. मग शकुंतला म्हणते की ठीक आहे. आणि त्या खाल्ल्यानंतर सिंधूच्या हातची चव त्यांना खूप आवडते. त्या म्हणतात की साधना, तुझ्या हाताला चव आहे गं. बरं मी काय म्हणते, आज ना तुला 4 लोकांचा डबा बनवून द्यायचा आहे, समजलं ना? तर मग सिंधू मनातल्या मनात विचार करते की म्हणजे नक्कीच अन्वी आणि आयुषचा डबा घेऊन जात आहेत ह्या शकुंतलाताई. आणि मग सिंधू किचनमध्ये काम करत असताना शकुंतलाताई येतात आणि तिला म्हणतात काय गं, किती हळूहळू काम करते, तुला लवकर करता येत नाही का? मला उशीर होतोय ना, पटकन डबा भर. आता सिंधू डबा भरते आणि पुन्हा विचार करत असते की आता विनायका मला वाचव, यांच्याबरोबर जाण्यासाठी काहीतरी प्रवृत्त कर. आता सिंधूलाही त्यांच्याबरोबर जायचं असतं, म्हणून सिंधू आता विचारात पडते की नक्कीच माझा संशय खरा ठरला. शकुंतलाताई अन्वी आयुषलाच भेटायला चालले आणि त्यांनाच हा डबा घेऊन जात आहेत. आता बाहेर जाताना सिंधू ही शकुंतलेच्या मागेच जाते डबा घेऊन. आणि मग शकुंतला आणि तो ड्रायव्हर गाडीमध्ये बसल्याबरोबरच सिंधू लगेचच स्वतःलाही डिकीमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि लगेचच ती मागच्या साईडला येते आणि डिकीमध्ये बसते. आणि त्यानंतर ती विचार करते की मी आता डिकीमध्ये बसले तर राघवलाही ही गोष्ट सांगून देते आणि लोकेशन पाठवते. लगेचच ते आता राघवला लाईव्ह लोकेशन पाठवते आणि म्हणते की मी शकुंतलेबरोबर त्यांच्याच गाडीमध्ये तिकडे चाललेले आहे जिथे अन्वी आयुष आहेत. तुम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे, तुम्ही थोड्याच वेळात तिथे पोहोचा. असं आता मेसेज गेल्याबरोबरच राघवला खूपच खुशी होते. आणि मग राघव आता ते लोकेशन पाहून तिकडे जायला निघणारच असतो. पण राघव नेमकं मोठ्याने मेसेज वाचत असतो की मला लोकेशन मिळालं आहे अन्वी आयुषचं आणि मग आम्ही शकुंतला आणि आम्ही तिकडे चाललेलो आहे. आता ते त्याचं मेसेजचं बोलणं सर्व काही मधू नेमकंच त्याच्या रूमच्या बाहेर बसलेली असते आणि ती सर्व काही ऐकते. त्यानंतर ती इकडे आता लगेच शकुंतलाताईंना मेसेज करणार आहे. तर राघव इकडे आता विचारात पडतो की या लोकेशन मला लगेच पोहोचावं लागेल, म्हणून तो तयारीत निघणारच असतो. आणि मग आता मधूने ऐकल्याबरोबर राघव बाहेर येतोय म्हटल्यावर मधू तिथून पळण्याचा प्रयत्न करते. आणि मधू आता शकुंतलेला हे सांगून देते की तुमचं लाईव्ह लोकेशन हे सिंधूला कळालं आहे, त्यामुळे तुम्ही तिथून पटकन अन्वी आयुषला हलवा. आता शकुंतलाताई तिथे पोहोचलेल्या आहे जिथे अन्वी आयुषला किडनॅप केलेलं असतं. आणि मग त्यांना आता नेमकंच डिक्कीमध्ये कसला तरी आवाज येतो, म्हणून त्या ड्रायव्हरला म्हणतात की मला हे डिक्की उघडून दाखवा, इथे कसला तरी आवाज येतोय. आता डिक्की उघडणारच असतात शकुंतला. ते तितक्यातच त्यांना मधूचा मेसेज जातो की लाईव्ह लोकेशन तुमचं सिंधू राघवला कळालं आहे, तुम्ही तिथून पटकन पळा. असं लिहिल्याबरोबर शकुंतलाताई डिक्की बघत नाही आणि तिथून पुन्हा गाडीत बसतात आणि म्हणतात की ड्रायव्हर गाडी लवकर घ्या, आपल्याला खूप घाई झालेली आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे आता सिंधू तिथे पोहोचताच राघवही तिथे पोहोचतो. आणि मग सिंधू राघवला म्हणते की राघव, मी सुखरूप आहे, माझी काळजी करू नका, पण अन्वी आणि आयुषला शकुंतलाताईंनीच किडनॅप केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. ती आतमध्ये सर्वजण बसलेले आहेत. आणि मग राघव आता त्याची पिस्तूल काढतो आणि एकदमच दरवाजा ओपन करून पाहतो. सिंधू म्हणते की ते बघा तिकडे अन्वी आयुष आहेत. आणि इकडे अन्वी आणि आयुषला शकुंतलाताई सांगत असतात. आणि मग जेव्हा राघव आणि सिंधू आतमध्ये येतात आणि पाहतात तर शकुंतला, अन्वी, आयुष त्यांची गुंड तिथं कोणीही नसतं, ती रूम रिकामीच असते. हे पाहून सिंधूला धक्काच बसतो. सिंधू म्हणते की अरे राघव, हे काय आता मी काय पाहते, हे इथे 1 मिनिटापूर्वी तर सर्वजण बसलेले होते, मला माहिती आहे ना इथेच होते ते. मग राघव म्हणतो की नक्कीच तुझ्या कोणतरी मागावर आहेत सिंधू, त्यांना चाहूल लागली असेल तू येण्याची आणि म्हणून त्यांनी इथून पळ काढले. आता तो सिंधू तो डबा दाखवते आणि म्हणते की हे बघा, हाच डबा त्यांनी माझ्याकडून भरून नेला होता राघव, आणि मग कुठे गेले? तर दुसरीकडे आता मधू गेली आहे शकुंतलाताईंच्या घरी. ती म्हणत असते शकुंतलाताईंना की अहो हे कसं कळालं सिंधूला की तुम्ही अन्वी आयुषच्या रूमवर गेलेला आहात, म्हणजे नक्कीच तुमचा कोणतरी पाठलाग करते असं नाही वाटत का तुम्हाला?
तर आता शकुंतलाताई म्हणतात, मी नावाची शकुंतला आवटे आहे, मला कोणीच हरू शकणार नाही. तर मधू म्हणते की ते ठीक आहे, पण सिंधू खूप हट्टी आहे हो, तिला जे करायचं आहे ना ती करतेच, त्यामुळे तुम्ही जरा सावधच राहा. असं म्हटल्याबरोबर शकुंतलाताई विचार करायला लागतात. हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मधू शकुंतलाताईंना म्हणते की मला ना आता असं वाटतंय की खरंच लॉकअपमध्ये आहे का सिंधू, कारण राघव तिला भेटण्यापासून आम्हाला अडवतोय, कोणालाच तिला भेटू देत नाही. तुम्ही याची खात्री करा की राघवने नक्की सिंधूला अरेस्ट केले का, हे जाऊन तिकडे तपासा. आता खरंच शकुंतलेलाही सिंधूचा डाऊट आलेला आहे. शकुंतलाताई आता पुढे साधना असा आवाज देतात सिंधूला आणि म्हणतात की इकडे जरा, आणि ते एकदमच निरखून सिंधूकडे पाहत असतात आणि ते सिंधूचा पदर आता वरती करणार असतात. त्यांना साधनाचं तोंड पाहायचं आहे. तितक्यातच कोणतरी हातावर हात ठेवत त्यांना थांबा असं म्हटल्याबरोबर शकुंतलाताईंना धक्काच बसतो. तर हा माणूस कोण असणार? राघव पुन्हा वेश बदलून काही माहिती काढण्यासाठी शकुंतलेच्या घरामध्ये त्याने एंट्री केली का, हेच आपल्याला पाहायचं आहे. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहत राहा लग्नाची बेडी.